अशा पद्धतीने पराठा बनवून बघा, फाटायचं तुटायचं टेन्शन राहत नाही। अगदी तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा तुम्ही हा पराठा सहज बनवू शकता आणि कमी वेळामध्ये आलूचा पराठा बनवून तयार होतो। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर रेसिपीला सुरुवात करू। हा पराठा बनवायला अगदी सोपा आहे। येथे मी 3 बटाटे घेतलेले आहे। बटाटे आपल्याला कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहे। बटाटा उकडता आहे तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे, बडीशोप अर्धा चमचा, 5-6 मिरे, 2 हिरव्या मिरच्या, 6-7 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि यामध्येच आपण हिरवीगार थोडी कोथिंबीर सुद्धा घालून घेऊ आणि हे वाटण आपण पाणी न घालता जाडसर फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण हे वाटण जाडसर फिरवून घेतलेलं आहे। बटाटे उकडून झालेले आहे। बटाटे थंड झाल्यानंतरच आपल्याला बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे। बटाट्याचा पराठा बनवायला अगदी सोपा आहे। साल काढून घेतलेला बटाटा आपण खिसणीने खिसून घेणार आहे। बटाटा खिसणीने खिसून घेतल्यामुळे बटाटा एकसारखा बारीक होतो। तर येथे आपण सर्व बटाटे खिसणीने व्यवस्थित खिसून घेऊ। तर या खिसून घेतलेल्या बटाट्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे पावडर घालून घेऊ, अर्धा चमचा धने पावडर घालून घेऊ आणि यामध्ये आपण थोडी जाड कुटून घेतलेली लाल मिरची पावडर 1.5 चमचा घालून घेणार आहे आणि यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेऊ आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला मसाला आपण यामध्ये घालून घेऊ। यामध्ये आपण 1 चमचा तीळ घालून घेऊ। तिळामुळे पराठे दिसायला छान दिसतात आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे असंच आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी अजून पाण्याचा वापर केलेला नाही। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालून घेणार आहे। तर या मिश्रणामध्ये एकदम पीठ न घालता आपण अंदाज घेऊन यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर येथे हे पीठ मळण्यासाठी मी 1.5 वाटी पिठाचा वापर करणार आहे। सुरुवातीला आपण 1 वाटी पीठ टाकून हे व्यवस्थित मळून घेणार आहे आणि थोडं ओलं वाटलं तर यामध्ये आपण उरलेलं पीठ घालून घेऊ। तर हे पीठ मळण्यासाठी मला साधारणतः 1.5 वाटी पीठ लागलेलं आहे। तर येथे आपल्याला आपण कणिक जशा प्रकारे मळतो तशा प्रकारे आपल्याला हा गोळा मऊसूत करून घ्यायचा आहे। हे पीठ मळण्यासाठी मी अजिबात पाणी वापरलेलं नाही। होऊ शकते तुम्हाला पीठ मळण्यासाठी थोडं पाणी लागू पण शकते। तर येथे हे पीठ मळत असताना आपल्याला अंदाज घेऊनच हे पीठ मळून घ्यायचं आहे। 5 मिनिट किंवा 10 मिनिट आपण हे पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आणि पीठ चांगल्या प्रकारे मळल्या गेलं असेल तर आपण पराठे लगेच करायला घेतले तरी सुद्धा चालेल। हाताला थोडं तेल लावून आपल्याला हवा त्या आकाराचा आपण इथे गोळा बनवून घेणार आहे। दोन्ही हाताच्या सहाय्याने आपल्याला हा गोळा व्यवस्थित नरम करून घ्यायचा आहे आणि या गोळ्याला दोन्ही बाजूने पीठ लावून आपण हा पराठा लाटून घेऊ। जोर न लावता आपल्याला हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे आणि लाटून घेतलेला पराठा आपण तव्यावरती शेकून घेऊ। गॅस मोठा करून आपल्याला दोन्ही बाजूने हा पराठा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे। तर येथे या पराठ्याला आपण दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे। तर येथे या पराठ्याला मी तूप लावून दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घेणार आहे। जर आपण या पराठ्याला तेल किंवा तूप किंवा बटर लावून घेतलं तर हे पराठे खरपूस भाजले जातात। हे पराठे आपण सकाळी जरी बनवून ठेवले तरी संध्याकाळपर्यंत हे पराठे नरम राहतात। तर आजचे झटपट आलूचे पराठे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। आजचे पराठे तुम्हाला आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा। सकाळी डब्याची घाई असेल तेव्हा तुम्ही आलूचे पराठे झटपट मुलांच्या डब्यामध्ये बनवून देऊ शकता। तर हे पराठे तुम्ही चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा दहीसोबत सुद्धा हे पराठे खायला खूप छान लागतात आणि हे पराठे बाहेर गावाला घेऊन जायचे असतील तरी सुद्धा हे पराठे संध्याकाळपर्यंत नरम राहतात। आणि आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। आजचे आलूचे पराठे तुम्हाला आवडले असतील तर नक्की करून बघा।